नमो बुद्धाय. आणि सम्राट अशोक चक्रवर्ती राजा प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना किंवा भारतीयांनाच नव्हे तर सर्व विश्वाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. प्रियदर्शी सम्राट अशोक यांची धम्म आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया की मुख्य कॉन्ट्रीब्युशन सम्राट अशोकांचं काय राहिलं. तर त्यांनी राजनीतीला किंवा गव्हर्नन्सला धम्माची जोड दिली. त्यामुळं ते आज एक कल्याणकारी राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. एक वैश्विकरित्या एक सम्राट म्हणून किंवा ज्याचं खूप मोठं साम्राज्य आहे या दृष्टिकोनातून तर अशोक हे प्रसिद्ध झालेच होते. परंतु आज इतिहास ज्या अशोकाचा सन्मान करतो, ज्या सम्राट अशोकांचा सन्मान करतो, तो त्यांच्या कल्याणकारी राज्यनीतीमुळं हा त्यांचा सन्मान होतो आहे, त्यांना आज आठवल्या जात आहे. तर हा धम्म त्यांच्या जीवनात त्यांनी अंगीकारला आणि एक राजा म्हणून किंवा एक सरकार म्हणून गव्हर्नन्स म्हणून त्यांनी तो आपल्या राजनीतीमध्ये आपल्या प्रशासनामध्ये तो धम्म आणला आणि त्याचे दुरोगामी परिणाम जे आहेत ते पडले आणि त्या सम्राट अशोकांच्या धम्म नीतीमुळेच आज आपल्याला जो धम्म आहे तो परत भारतामध्ये मिळू शकला किंवा आजपर्यंत धम्म टिकू शकला. तर या गोष्टीचा आपण थोडा आढावा घेणार आहोत. काय कॉन्ट्रीब्युशन केलं सम्राट अशोकांनी की बुद्धिझममुळे की त्यांना आज आठवल्या जात आहे. त्यांचा आज एक बौद्ध धम्माचे महान राजा म्हणून त्यांचा आज उल्लेख सुद्धा केला जात आहे. आणि ज्यावेळेस कल्याणकारी राज्य, सामाजिक वनीकरण, फ्री मेडिसिन, ट्रान्सपोर्ट, इवन रोड ट्रान्सपोर्ट या सगळ्यांची ज्यावेळेस दखल घेतल्या जाते, यावर ज्यावेळेस विचार केला जातो, ज्यावेळेस याची हिस्ट्री ज्यावेळेस अभ्यासली जाते, तर त्या सर्वांचा उगम जो आहे हा सम्राट अशोकांच्या गव्हर्नन्समुळे मध्ये, त्यांच्या पॉलिसीमध्ये आणि त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला दिसून येतो. तर जो अशोक, ज्यांना अगोदर चंड अशोक असं म्हटलं जात होतं, तर तेच पुढं प्रियदर्शी राजा सम्राट अशोक असं का बरं एवढं त्यांचं गुणगान गायलं जातं. तर याबद्दल आपण विचार करूया की सर्वप्रथम ते एका रॉयल फॅमिलीमधले, मौर्य वंशामधले राजपुत्र आणि त्यामध्येच त्यांच्या आईला खूप दिवस अपत्य होत नव्हतं सम्राट अशोकांच्या आईला. आणि ज्यावेळेस सम्राट अशोकांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आता मला काहीही शोक नाही आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव अशोक ठेवलेलं आहे. आता मला काही शोक करायची गरज नाही, जीवनात माझ्या आता कोणताही शोक राहिला नाही, तर हा असा माझा अशोक आता आलेला आहे. आणि हे विधान जे आहे ते फक्त त्यांच्या आईपुरतंच मर्यादित नाही राहिलं, तर हे समस्त त्याकालीन भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण आशियासाठी आणि आधुनिक जगामध्ये जर आपण म्हटलं तर पूर्ण जगासाठी एक अशोकाची गोष्ट झालेली आहे की आता शोक करण्याची कोणती गरज नाही. एवढं मोठं काम हे सम्राट अशोकांनी करून दाखवलं आहे. त्यांची ज्यावेळेस जन्म झाला होता तर त्यावेळेस सम्राट अशोकांची त्वचा ही खूप रफ होती, त्यामुळे त्यांचे वडील त्यांना पसंत करत नव्हते आणि सम्राट अशोक दिसायला सुद्धा सुंदर नव्हते असं म्हटलं जाते. अशोक अवधानमध्ये असं रेफरन्स येतं की दिसायला सुंदर नव्हतं, त्वचा त्यांची रखरखीत होती, त्यामुळे त्यांचे वडील त्यांना पसंत करत नव्हते. त्यामुळे त्यांना पाटलीपुत्र पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि उज्जैनीला त्यांच्या एक छोट्याशा एका प्रांतामध्ये त्यांना राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती केली, गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती केली. तिथेच त्यांचा संपर्क देवीशी आला, विदिशा इथे त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी त्या अगोदरपासून चांगल्या धम्माच्या उपासिका होत्या. तर त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांना अपत्य सुद्धा झाले, पण त्या महाराणी नव्हत्या, त्यांच्या अगोदर सुद्धा राण्या होत्या. तर त्यामुळे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एक सामान्य जीवन जे आहे एका राजपुत्राचं ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे त्यांचं जीवन त्या काळात चालू लागलं आणि त्यानुसारच जो त्यांच्यामध्ये
सत्तेसाठी संघर्ष चालतो, तो सत्तेसाठी संघर्ष सुद्धा झाला. आणि सम्राट अशोक स्वतः तर एक शूरवीर तर होतेच. ज्यावेळेस अनेक बंड होत होती, तर त्यावेळेस त्यांच्या भावांना किंवा जे त्यांचे सिनियर होते, तर त्यांना सम्राट अशोकाची आठवण येत होती की अरे आता काय करावं. तर ते सगळे समस्या स्वतः अशोकच सॉल्व्ह करत होते. ते स्वतः त्यांचे स्वाऱ्या करून वगैरे त्यांवर. आणि जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यावेळेस आता गादीवर कोण बसणार, तर यावर संघर्ष झाला. आणि त्यामध्ये सम्राट अशोकांनी त्यामध्ये बाजी मारली. आणि त्यामध्ये असाही रेफरन्स येतो की त्यामध्ये त्यांना आपल्या भावांची हत्या सुद्धा करण्यात आली, हत्या सुद्धा करावी लागली. पण त्यांनी तो जे सिंहासन आहे ते बळकावलं. तर आणि बळकावल्यानंतरचा जो प्रवास सुरू होतो, सामान्यांचा प्रवास जो आहे, ज्यांच्यामध्ये धम्म नसतो, जोपर्यंत त्यांच्यामध्ये धम्म नव्हता, तर साम्राज्य विस्ताराचा मग त्यानंतर जो त्यांचा प्रवास, त्यांची जी धडपड सुरू झाली, तर त्यांनी विस्तार करणं सुरू केलं. विस्तार करता करता आता कोणताही साम्राज्य जो विस्तार करेल, तो कल्याणकारी राज्यासाठी नाही करणार, तो त्याच्या आधिपत्यासाठी करणार. त्याची मालकी जास्तीत जास्त असावी, त्याचं साम्राज्य जास्तीत जास्त पसरावं, त्याचा प्रभाव जास्तीत जास्त असावा, यासाठीच त्याचे सर्व प्रयत्न राहतील. तर त्यामुळे सम्राट अशोकांचे सुद्धा तेच प्रयत्न होते. तर परंतु कलिंगमध्ये त्यांच्या लक्षात आलं की ते लोक खूप चिवट होते. आणि विशेष म्हणजे की सम्राट अशोक त्यावेळेस स्वतःला चंड अशोक म्हणून स्वतःला घोषित करत होता की मी चंड आहे. आणि त्यांना खूप आवडतही होतं त्यांना कोणी घाबरणं, एक दहशत पसरवणं. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये धम्मांचा संपर्क नव्हता. त्यांची पत्नी तर अगोदरच धम्म मार्गावर होती, मुलं सुद्धा त्यांचे धम्म मार्गावर होते, परंतु ते धम्म मार्गावर नाही आले. त्यांचे स्वतःचे भाऊ निग्रोध जे होते, ते सुद्धा त्यांना खूप रागवत होते की तू कोणत्या मार्गावर चाललेला आहेस, परंतु त्यांनी ते कधी ऐकलं नाही. पण ज्यावेळेस त्यांनी कलिंगावर आक्रमण केलं, तर कलिंग हे खूप धार्मिक लोक होते, धम्मप्रिय लोक होते कलिंगातले. आणि तिथल्या नागरिकांनी, तिथल्या जनतेनी यांचा खूप विरोध केला यांच्या राज्याचा. म्हणजे सैनिकाशी तर हे जिंकले, परंतु तिथल्या लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट नाही केलं. तर त्यामुळे त्यांनी नागरिकांचा सुद्धा नरसंहार सुरू केला. कारण की ज्याप्रमाणे व्हिएतनाम वॉरची आपण गोष्ट करतो, अमेरिकाने व्हिएतनामवर आक्रमण केलं होतं, पण अमेरिका ते युद्ध जिंकू शकले नाही. कारण की ते फक्त सैनिकी युद्ध नव्हतं, तर ते युद्ध तिथल्या नागरिकांनी लढलं. तर त्यामुळे ते अमेरिका एवढं मोठं बलाढ्य राष्ट्र असून सुद्धा एकच ते युद्ध हरलेलं आहे, ते म्हणजे की व्हिएतनाम सोबत. तर तशाच प्रकारचा रिस्पॉन्स हा कलिंगच्या लोकांनी दिला. आणि स्वतः नागरिक लढले. आणि जे लढले किंवा युद्ध संपल्यानंतरही त्यांनी त्यांच्या गव्हर्नन्सला अपोज केला, त्यांच्या राज्यांना अपोज केला, त्यांनी एक्सेप्ट नाही केलं, तर त्यांचा नरसंहार सुद्धा मग त्यांनी सुरू केला. तर यामध्ये जेव्हा खूप नरसंहार झाला, हे सर्व अशोकांना दिसलं, तर त्यांना वाटलं की मी जिंकलेलो आहे हे युद्ध, तरी पण हे लोक मला का एक्सेप्ट नाही करत आहे. सिम्पली त्यांनी एक्सेप्ट करून टाकावं त्यांचा जीव वाचवायसाठी, परंतु त्यांना जीवापेक्षा त्यांचं कल्चर प्रिय होतं, त्यांची सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व त्यांना प्रिय होतं. आणि या सम्राटाच्या खाली त्यांना अधिपत्यामध्ये त्यांना राहायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्राणाची सुद्धा बाजी लावली सामान्य नागरिकांनी. आणि स्वतःचे प्राण ज्यावेळेस गमावले, तेव्हा सम्राट अशोकांना हरल्यासारखं वाटलं की एक सामान्य व्यक्ती आहे, ते गरीब लोक आहे, त्यांच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. त्यावेळेस पाहतो आपण की गरिबी भरपूर होती. तर ते लोक सुद्धा मला एवढा मोठा सम्राट असून सुद्धा मला स्वीकारत नाही आहेत, तर आणि मरायला तयार आहेत. तर त्यांना वाटलं की याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. त्यावेळेस मग त्यांचा धम्माकडे ते वळले. आणि एक श्रमण तिथून जात होते, त्या श्रमणाला त्यांनी बोलावलं की त्यांच्या चेहऱ्यावर खूप शांती वाटली. त्यांना वाटलं यांच्याशी बोलावं, चर्चा करावी. तर त्यांना वाटलं की बोलावला एवढा मोठ्या सम्राटाने बोलावलं, तर हे एक स्वतः श्रमण नाही, श्रामणेरच होते ते. हा श्रामणेर एकदम धावत येऊन माझ्याजवळ येईल, कारण की मोठमोठ्या मर्चंट, मोठमोठे व्यापारी यांना ते नुसतं इशारा जरी केला तरी राजा किंवा राजांकडे हे लोक धावत येत होते. परंतु हे त्यांच्या गतीने सामान्यपणे आले आणि त्यापैकी जे मोठं आसन होतं त्यावर ते बसले. तर ते म्हणत की तुम्ही लवकर नाही आले. मी लवकर का नाही, मी माझ्या गतीने येणार आहे. आणि मी जे येणार आहे ते तुमच्या कल्याणासाठी येणार आहे, मी बोलणार आहे, माझ्या कल्याणासाठी नाही बोलणार आहे. तर त्यांच्यामुळं ते खूप
त्यांना धम्माकडे वळले आणि धम्माकडे वळता वळता त्यांनी धम्माचे जे दोन पक्ष आहेत, परियत्ती आणि पटिपत्ती, तर यामध्ये पटिपत्तीचा अभ्यास सुद्धा केला. परियत्ती म्हणजे की धम्माची थिअरी आणि परिपत्ती म्हणजे पटिपत्ती म्हणजे धम्माचं पालन आणि आचरण. तर या दोन्हीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि हळूहळू ते मोगलीपुत्र तिस्सांच्या संपर्कात आले. मोगलीपुत्र तिस्स हे खूप त्या काळचे प्रसिद्ध भिक्खू होते, अरंत भिक्खू होते. त्यांनी सम्राट अशोकांना ट्रेन केलं आणि ज्याप्रमाणे की गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की माझं जे शासन आहे, शासन म्हणजे शिक्षा, ही पूर्ण रूपाने जी आहे ही 5 वर्ष टिकणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा 3 शासनकाल राहतील माझ्या शिक्षेचे. तर पहिला शासनकाल हा जवळपास 500 वर्षाचा राहील. तर यामध्ये परियत्ती आणि पटिपत्ती, धम्माची थिअरी आणि प्रॅक्टिस या दोन्ही राहतील. भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ हे चारही अतिशय सुदृढ राहतील पहिले 500 वर्ष. त्यानंतर 2000 वर्षाचा कालावधी जो डाऊन राहील. त्यानंतर परत 2500 वर्षानंतर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर द्वितीय बुद्ध शासन सुरू होईल, जे की 1952 मध्ये जवळपास सुरू झालं आणि 1956 मध्ये बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. तर याला द्वितीय बुद्ध शासनाची सुरुवातच म्हटले जाते. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये 218 वर्ष झाले होते भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणाला, म्हणजे जवळपास 2 शतकं उलटली होती. तर धम्म जो होता हा अतिशय व्यवस्थित होता. परियत्ती पटिपत्ती शुद्ध रूपामध्ये धम्म होता, त्यामुळं ती पिटक पूर्ण अस्तित्वात होतं आणि त्याचबरोबर जी साधना त्याला लागून असते, ज्याला विपश्यना म्हटल्या जाते किंवा सतीपठ्ठान म्हटल्या जाते किंवा प्रज्ञा म्हटल्या जाते, ती सुद्धा प्रॅक्टिसमध्ये होती. तर त्याचा सुद्धा यांनी अभ्यास केला, अनेक शिलालेखांतून त्यांच्या समजते. तर धम्माचा जसे जसे ते अवलंब करत राहिले तसं तसं त्यांच्यात करुणा वाढली, मुदिता वाढली आणि एक जबाबदारीची भावना आपल्या प्रजेप्रती, सर्व प्राणी मात्रांप्रती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी काम सुरू केलं आणि तेव्हापासून ते स्वतःला धम्म अशोक असे संबोधू लागले आणि प्रियदर्शी असं म्हटलं जाते. शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांचं नाव देवानंग प्रियदर्शी राजा असं म्हटलं जाते. बऱ्याच ठिकाणी आपण लिहिलेलं वाचतो देवनाम, ते देवनाम नाही आहे, देवानंग. देवानंग मतलब म्हणजे की देवता शब्द म्हणजे फक्त देवी देवता नाही, तर एक सभ्य मनुष्य यांना सुद्धा देवता म्हटलं जातं. आपण गावाकडं ज्याप्रमाणे म्हणतो की कोणी व्यक्ती खूप शांत आहे तर त्याला म्हटलं जाते हा देव माणूस आहे. देव आहे म्हणजे तो काही त्याला अवतार तर नाही की एक सिंपल मनुष्य आहे, त्याला देव माणूस म्हटलं जाते. तर त्या प्रकारे देव मनुष्यानं प्रियदर्शी असं त्यांना म्हटलं जात होतं की ज्यांचं दर्शन, ज्यांचा संपर्क हा सर्वांना प्रिय वाटेल या अर्थाने त्यांना देवानंग प्रियदर्शी राजा असं संबोधलं गेलं. म्हणजे जनतेला त्यांची भीती वाटण्याची गरज नाही, तर त्यांचं दर्शन जे आहे हे प्रिय वाटण्याची गरज आहे, हे त्यांना सांगायचं होतं की आता मला घाबरण्याची गरज नाही, तर माझ्यासोबत मिळून हे कल्याणासाठी काम करण्याची गरज आहे. तर 3 वर्ष ते त्यांच्या शिलालेखावरून लक्षात येते की 3 वर्ष ते भिक्षू संघांच्या संपर्कात उपासक दीक्षेमध्ये राहिले आणि पाटलीपुत्र जी त्यांची राजधानी होती ती सोडून बैराट नगरमध्ये राजस्थानमध्ये जवळपास 3 वर्ष ते राहिले. तिथे त्यांनी धम्माचा अभ्यास केला म्हणजे परियत्ती पटिपत्ती मेडिटेशन हे भरपूर केलं आणि त्यातूनच त्यांनी आपल्याला चंड अशोक मधून धम्म अशोकामध्ये परिवर्तित केलं. हा धम्म अशोक कल्याणकारी आहे, परंतु ज्या काही आपण चित्रपट वगैरे पाहतो, जे काही आणि सगळ्यात दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे की शाहरुख खान सम्राट अशोकांवर जो चित्रपट काढला तो पूर्णतः चंड अशोक चित्रपट आहे. पूर्ण चंड अशोकच दाखवलेला आहे. धम्म ज्यावेळेस तो स्वीकारतो त्यावेळेस तो एंड करतो, कारण की त्यांना पैसे कमवायचे होते. त्यातून त्यांना माहित होतं की धम्म जर दाखवू तर हे बुद्धिमान लोक याला स्वीकारतील, तरुण लोक थोडी नाही तिथं पाहायला येईल. आणि त्यामध्ये तर ते करीना कपूर वगैरे त्यांचा काही रोलही नसतात धम्म अशोकानंतर. त्यामुळे त्यांना नावही सेल करायचं होतं, पैसेही कमवायचे होते, प्रसिद्धीही कमवायची होती. पण जे काही असं अतिशय अकुशल कर्म केलं आणि एक खूप सम्राट अशोकांबद्दल चुकीचा मेसेज त्या चित्रपटातून त्यांनी दिला, तर त्याबद्दल आम्ही त्याचा धिक्कारच करतो.
असो, तर हा धम्म अशोक जो आहे हा कल्याणकारी राहिलेले आहे समाजासाठी, देशासाठी आणि धम्मासाठी. तर त्यांनी धम्मनीती अवलंबली म्हणून त्यांच्यामधली जी आहे द्वेषाची भावना, साम्राज्याची भावना आणि दुसरी म्हणजे भयाची भावना ही गेली आणि त्या जागी कल्याण सर्वांचं होऊ, एक मैत्री भावना, मुदिता, उपेक्षा, करुणा ही त्यांच्यामध्ये भरली. तर याला जो आहे तो धम्म कारणीभूत आहे. आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की अंगुलीमालांचं उदाहरण आहे. अंगुलीमाल काही कारणामुळे अतिशय क्रूर झाला होता, तो सर्वांची हत्या करत सुटलेला होता आणि अशा अशा वेळेस बुद्धांनी त्यांना योग्य मार्गावर आणलं आणि तो भिक्षू बनला आणि पुढे चालून तो अरहंत बनला आणि अनेक लोकांना तो उपदेश देत होता, अनेक लोकांचं कल्याणकारी तो अरहंत भिक्षू बनून राहिला. एक अंगुलीमाल एक अग्र भिक्षू होते. तथागत बुद्धांनी त्यांना अग्रची उपाधी सुद्धा दिली होती. तर अशा प्रकारे परिवर्तन कशाने होते, तर ते धम्मानी होते. आणि धम्माचे फक्त थिअरीने परिवर्तन होत नाही, तर धम्माच्या प्रॅक्टिसनी परिवर्तन होते. आणि प्रॅक्टिकल पार्ट जो आहे तो आहे प्रज्ञा. आणि प्रज्ञेला लोक सहसा बुद्धी म्हणून समजल्या जाते, की बुद्धी लावली, पिटक वाचलं किंवा ग्रंथ वाचले, बुद्धाने त्यांचा धम्म वाचला, आणखी पुस्तकं वाचले म्हणजे खूप प्रज्ञावान. तर ती जी आहे ती श्रुत प्रज्ञा झाली. तथागतांनी तीन स्तर सांगितलेले आहेत प्रज्ञेचे: श्रुत प्रज्ञा, चिंतन प्रज्ञा आणि भावना प्रज्ञा. भावना म्हणजे अनुभव. ती तर जी आहे श्रुत प्रज्ञा, जे पुस्तक वाचून वगैरे मिळाली, हे परक ज्ञान आहे. हे ओरिजिनल स्वतःचं नॉलेज नाही, स्वतःचा अनुभव नाही आहे. हे समजून जो व्यक्ती त्यावर चिंतन करतो आणि आणखी ज्ञान मिळवतो इन्फरन्स करून, तर ती चिंतन प्रज्ञा झाली. पण ज्या वेळेस तो स्वतः अनुभवतो त्यावेळेस ती भावना प्रज्ञा झाली. तो त्याचा स्वतः अनुभव झाला. तसाच ज्या प्रकारे की सिद्धार्थ गौतम होते, बोधिसत्व होते, ज्या वेळेस ते बुद्ध झाले, ज्यावेळेस त्यांना दुःख मुक्तीचा अनुभव झाला, त्याच वेळेस त्यांनी घोषणा केली की मी आता सम्यक संबुद्ध झालो आहे, नत्थिदानी पुनर्भवा. तर तो अनुभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यक्ती परिवर्तित होत नाही. असेच किसा गौतमीचं सुद्धा असंच उदाहरण आहे. ती अतिशय दुःखी होती. भगवान बुद्धांनी तिला उपदेश दिला, त्यावेळेस ती तिची होशमध्ये आली. त्याचप्रमाणे पटाचाराचं सुद्धा उदाहरण आहे, अंगुलीमालाचं सुद्धा उदाहरण आहे. आणि त्याच रेंजमध्ये आपण पुढे पाहू की सम्राट अशोकांचं उदाहरण येते की अतिशय चंड व्यक्ती जो आहे तो प्रियदर्शी बनतो, तो धम्म अशोक बनतो. तर आता त्यांनी धम्मासाठी काय केलं, तर त्यांनी सर्वप्रथम धम्मासाठी केलं की धम्म त्यांनी स्वीकारला. अगोदरही ते दान देत होते, कारण की त्यांना माहित होतं की जे काही रिलिजियस स्ट्रीम्स आहेत त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. भगवान बुद्धांनी सुद्धा त्यांच्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे की सत्य अपरिहानीय धम्म जे आहेत, ज्यामध्ये की पॉलिटिकल एथिक्स आहेत बुद्धाचे, की काय काय गणराज्य टिकवण्यासाठी किंवा एक चांगलं राज्याच्या सुदृढीकरणासाठी काय 7 गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितल्या. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा शेवटच्या चॅप्टरमध्ये या 7 धम्मांचा रेफरन्स येतो. तर त्यानुसार ते अतिशय दान देत होते प्रत्येक समुदायाला. पण ज्या वेळेस त्यांचा संपर्क बौद्ध भिक्षूंशी आला, प्युअर तथागतांच्या धम्माशी आला, तेव्हा त्यांना समजलं की योग्य दान देणं कुठं आहे. तर त्यांनी इतर दानावरचा फोकस कमी करून, हे नाही की ते बंद केलं, परंतु जास्तीत जास्त त्यांनी मग विहार बांधली आणि तथागतांच्या धम्मासाठी त्यांनी जास्तीत जास्त दान दिलं. तर पाटलीपुत्रमध्येच अनेक विहार होती, तर अशोक आराम विहार होतं. तर त्यामध्ये ज्यावेळेस तृतीय संगीती झाली तर त्यावेळेस 60,000 भिक्षू त्यातून निष्कासित केले. म्हणजे 60,000 भिक्षू निष्कासित केले म्हणजे त्यामध्ये असतील किती भिक्षू, कदाचित 10 लाख भिक्खू त्यामध्ये असतील, म्हणजे पाटलीपुत्र शहरामध्ये असतील असं एक अंदाज वर्तवला जातो. एवढा मोठा सपोर्ट त्यांनी धम्माला दिला. जागे विहार बांधले त्यांनी, 84,000 स्तूप बांधले. जिथे जिथे भगवंतांनी उपदेश दिला होता, तथागत भगवान बुद्धांनी उपदेश दिला होता, तिथे तिथे त्यांनी स्तूप बांधले, स्मारक बांधले, स्तंभ बांधले, शिलालेख कोरून ठेवले. शिलालेख यासाठी कोरून ठेवले की धम्म हा जास्तीत जास्त टिकावा. कोणी एक सांगेल धम्म, शब्दांनी सांगेल, शब्द हवेत जातील, जे लोक ऐकून घेतील ते लक्षात राहतील, नष्ट होऊन जाईल.
एखाद्या पानावर कागदावर लिहिला ते कागदही काही दिवसांनी नष्ट होऊन जाईल, परंतु दगडावर जर तो काही आपण लिहून ठेवलं, शिलालेख जर लिहून ठेवला तर हा हजारो वर्ष टिकेल. तर यासाठी शिलालेख जास्तीत जास्त सम्राट अशोकांनी लिहिले, जे की आजही आहेत. त्यापैकी खूप कमी आतापर्यंत सापडलेले आहेत, आतापर्यंत खूप नष्ट सुद्धा केले असतील, कारण की सम्राट अशोकानंतर तेवढा प्रभावी राजे राहिले नाही आणि हळूहळू तरी त्यांच्या 8 पिढ्या सुरक्षित राहिल्या. 8वी पिढीमध्ये नंतर पुष्यमित्र शुंग, जो की ज्यांनी घात केला पुष्यमित्र शुंगाने, आणि ते सुद्धा त्यांच्या घरात घुसून बृहद्रथ नावाचा जो सम्राट राहिला अशोकांच्या लिनेज मधला, तर त्याला स्वतःची बहीण त्यांनी दिली लग्नामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये तो घुसला, हळूहळू सेनापती बनला गोड बोलून, आणि स्वतः त्यांनी सेना आपल्याकडून करून घेतली आणि बृहद्रथचा घात केला. अशा प्रकारे घातानीच त्यांनी जे आहे अशोक मौर्यन एम्पायर जे आहे ते नष्ट केलं. मुख्य त्यांना काय नष्ट करायचं होतं, तर त्यांना धम्म नष्ट करायचा होता, तर त्यासाठी त्यांनी मौर्य एम्पायर जे आहे ते नष्ट केलं. त्यासाठी सुद्धा अनेक पिढ्या त्यांना वाट पाहावी लागली. आणि फेस टू फेस न लढता, फेस टू फेस त्यांना माहित आहे की हे फेस टू फेस लढून आपण जिंकू शकणार नाही, तर त्यासाठी आपल्याला गनिमी कावा किंवा आतून लढणं, गुप्त पद्धतीनं लढणं हेच त्यांना हरवू शकेल, ज्याला की आपण की कोल्ड ब्लड म्हणतो. कपट करूनच यांचा आपण घात करू शकतो. तर अशा प्रकारे त्यांचा कपट करून त्यांनी घात केला. तर याहून लक्षात येते की त्यांची सेना स्ट्रॉंग होती, त्यांचं राज्य स्ट्रॉंग होतं, कारण की जर ते वीक असतं तर त्यांनी बाहेरून आक्रमण केलं असतं, पण त्यांना समजलं की बाहेरून आक्रमण होऊ शकत नाही, आतून सुद्धा बंड होऊ शकत नाही, तर हे त्यांच्या आत जाऊन गोड बोलून म्हणजे केसानी गळा कापणं हेच शक्य आहे. तर हे त्यांनी कपटानेच करू शकले आणि मौर्य जे साम्राज्य आहे त्याचे डिक्लाइन हे पुष्यमित्र शुंगांनी केलं आणि बृहद्रथ जो मौर्य सम्राट होता, मौर्य सम्राट, त्याचा घात करून स्वतः राजा बनला. तोपर्यंत ब्राह्मण राजे नव्हते, फक्त क्षत्रिय राजे बनत होते. इवन जो चाणक्य होता त्यांनी तो सुद्धा, त्याचा प्रभाव खूप होता चंद्रगुप्त मौर्यावर, परंतु तो स्वतः राजा बनला नाही. त्यांनी चंद्रगुप्ताला मौर्याला राजा बनवलं आणि त्याच्याकडून घ्यायचं ते करून घेतलं, परंतु स्वतः राजा बनवला नाही. परंतु पुष्यमित्र शुंगांनी हा स्वतः राजा बनला त्यानंतर, हा फरक आपल्याला दिसतो. तर याहून लक्षात येते की जो आरोप सम्राट अशोकावर लावला जातो की सेना जी आहे यांची कमजोर झाली होती, तर हा आरोप खोटा आहे. कारण की सेना कमजोर झाली असती तर मौर्य साम्राज्य हे एखाद्या आक्रमणामध्ये हरलं असतं किंवा त्यामध्ये फूट पडली असती, परंतु तसं झालं नाही. सेना ही मजबूत राहिली, राज्य सुद्धा मजबूत राहिलं आणि लोकांचा विश्वास सुद्धा राज्यावर राहिला. परंतु चुकीचे लोक त्यांनी आपल्याकडून आत्मसात केल्यामुळं बृहद्रथांनी हे त्यांना स्वतःच्या साम्राज्याला मुकावं लागलं. तर बुद्ध म्हणजे एक अशा प्रश्न येतो की बुद्धिझमला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही, तर हे साफ चुकीचं आहे. किंवा बुद्धांनी पॉलिटिकल बद्दल काही बोलले नाही, तर हे सुद्धा साफ चुकीचं आहे. बुद्धांनी सुद्धा पॉलिटिकल उपदेश दिलेले आहेत आणि जरी एक ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नसले तरी बुद्धांनी गणराज्य किंवा राज्य कसं स्ट्रॉंग राहील यासाठी त्यांनी ऍक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे, पॅसिव्ह नाही तर ऍक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे. जेव्हा ते वैशालीला गेले होते तथागत बुद्ध बोधिप्राप्तीच्या नंतर, तर त्यावेळेस वैशाली हे खूप समृद्ध राज्य होतं, गणराज्य होतं. भारतात जगातलं पहिलं गणराज्य जे आहे ते वैशालीचंच आहे. तर त्या वैशालीवर सतत त्यांना भीती होती बाह्य आक्रमणाची, कारण की साईज त्याची कमी होती, छोटी साईज होती आणि मगध जे होतं ते भरपूर स्ट्रॉंग साम्राज्य होतं आणि त्यांचा जो आहे विस्ताराचा, हे बरेच त्यांनी प्रयत्न केले होते त्याचा विस्तार करण्याचा, वैशालीवर आक्रमण करण्याचा, तर त्यांच्यावर सतत ही भीती होती. तर त्या सेनापतींनी त्यांना विचारलं तिथल्या की तथागत आमच्यावर नेहमी ही भीती आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे. तर बुद्धांनी त्यावेळेस मोक्षाचा उपदेश दिला नाही, निर्वाणाचा उपदेश दिला नाही, शीलाचा उपदेश असा स्पष्टपणे दिला नाही, तर त्यावेळेस त्यांनी सत्य अपरिहानीय धम्म सांगितले. सत्य अपरिहानीय धम्म, 7 असे गव्हर्नमेंटचे नियम ज्याने की तुमचं राज्य मजबूत राहील. आणि यामुळेच बाबासाहेब असं म्हणतात की मी जी लोकशाहीची
जी संकल्पना घेतलेली आहे ती युरोपियन किंवा फ्रेंच मधून घेतली नाही आहे, तर ही बुद्धांकडून मी संकल्पना घेतलेली आहे. तर त्यावेळेस ते 7 गोष्टी त्यांना सांगतात की तुमच्या ज्या संसदेच्या मीटिंग्स आहेत त्या सतत व्हाव्यात. त्याला त्यांनी सांगितलं की सन्निपात बहुला, परत परत याच्या मीटिंग रेग्युलर मीटिंग व्हाव्यात. आणि जे वज्जीचे मेंबर्स ऑफ पार्लमेंट आहेत ते प्रत्येक मीटिंगसाठी जर त्या मीटिंगचा जर कॉल आला, मीटिंगसाठी ज्यावेळेस त्यांच्याकडे सायरन होता, तो सायरन वाजला की सर्व लोक मीटिंगला येत होते. तर तो जर सायरन वाजला तर तुम्ही जेवत असाल तर जेवण तुम्ही दूर ठेवून पहिले तिथे संसदेमध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे मीटिंग अटेंड करायला, एवढं त्यांनी सांगितलं. समग्गेन सह निषिदती समग्गेन सह उत्तिष्ठती, की ते मीटिंगला सर्व सोबत बसतात आणि सर्व सोबत उठतात. याचा अर्थ की किचन कॅबिनेट तिथे चालत नाही, तिथे सर्वांचं मिळून निर्णय होतो. केवळ 2-4 लोक बसले मीटिंग मध्ये एक बोलणं नंतर दुसरं काही प्लॅन असणं हे होता कामा नये. तर पूर्ण निर्णय जे होतील ते सर्वांच्या सहमतीने होतील आणि जी समस्या आलेली आहे ती त्यावर तोडगा काढूनच सर्वजण उठतील. हा बुद्धांनी त्यांना नियम, दुसरा नियम सांगितला. तिथले जे सिनियर लोक आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, त्यांचा गव्हर्नन्समध्ये त्यांचे जो अनुभव आहे त्याचा फायदा घ्यायसाठी त्यांनी सांगितलं की त्यांना तुम्ही सन्मान दिला पाहिजे आणि नेहमी त्यांच्याकडून ऍडवाइस घेत राहिली पाहिजे. त्यानंतर ही आज टू रिस्पेक्ट द वुमेन इन द सोसायटी मधल्या वुमेन ज्या आहेत त्यांचा तुम्हाला रिस्पेक्ट करावा लागेल. कोणत्याही स्त्रीचा इथे अनादर होता कामा नये. त्यानंतर तिथले जे स्पिरिच्युअल प्लेसेस आहेत त्या सर्वांना कोणताही भेदभाव न करता त्यांना सर्व जे वज्जीचे जे चैत्य आहेत सर्व धर्माचे, सर्व समाजाचे, त्यांना सपोर्ट, संरक्षण देण्याचं त्यांनी सांगितलं. आणि अरहंत जे आहेत तुमच्या याच्यामधले ते अरहंत इथे पीस राहील, शांतता राहील, तर त्यावेळेस अरहंत लोक इथे येतील. आणि अरहंत जर राहतील तर ते खूप अलर्ट राहतात. अरहंत जे आहेत तर ते भविष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनर्थकारी गोष्टी, चुकीच्या गोष्टी होऊ शकतात यांचा तर त्वरित त्यांना वेध लागतो आणि ते त्वरित त्यासाठी योग्य सल्ला हा तुम्हाला देतील. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जे अरहंत तुमच्या राज्यात आता आहेत ते अरहंत राहतील राज्यामध्ये आणि जे दुसऱ्या राज्यात आहे त्यांची सुद्धा इच्छा होईल की आपण वैशालीमध्ये येऊन राहावे. तर हे 7 नियम त्यांनी सांगितले आणि 45 वर्ष हे पूर्ण नियम त्यांनी तंतोतंत फॉलो केले. 45 वर्षानंतर परिस्थिती बदलली. मगधचा राजा बिंबिसार याला त्याच्या पुत्रांनी मारून टाकलं, हत्या केली. अजातशत्रूंनी स्वतः राजा बनला आणि त्यानंतर तो साम्राज्य विस्ताराच्या ज्यावेळेस मार्गावर लागला त्यावेळेस त्यांनी पहिला प्रयत्न केला की आपण वैशालीवर आक्रमण करून जिंकून घेऊ. त्यावेळेस ते स्वतःचा प्रधानाला पाठवतो अजातशत्रू बुद्धांकडं आणि सल्ला बघतो की सल्ला घे की भगवान बुद्ध वैशालीहून आलेले आहेत, त्यांना म्हणजे अटॅक करणं चांगलं राहील का, थोडंसं कंडिशन पाहून ये असं त्यांनी सांगितलं. तर तो येतो आणि बुद्धांना विचारतो. तर बुद्ध त्यांच्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट त्यांना न देता एक एक करून प्रश्न विचारतात आनंदाला की आनंद 45 वर्षा अगोदर मी यांना हा उपदेश दिला होता. एक एक करून विचारतात की ते सन्निपात बहुला आहेत का, त्यांच्या मीटिंग्स रेग्युलर होतात का, सायरन वाजल्यावर ते सर्व येतात का. आनंदला एक एक गोष्ट विचारतात 7 पैकी आणि त्याला आनंद उत्तर देतो की हा आता सुद्धा ते एक एक गोष्ट फॉलो करतात. आणि त्यानंतर ते त्या वर्षाकार ब्राह्मणाकडे वळतात जो की याचा प्राईम मिनिस्टर असतो अजातशत्रूचा. की मी हे 7 अपरिहार्य त्यांना सांगितलेले आहेत आणि जोपर्यंत हे फॉलो करतील तोपर्यंत ते अजय राहतील, त्यांचा कोणी पराजय करू शकणार नाही. तर हे तो समजतो आणि सांगतो राजाला की सध्या कंडिशन नाही आहे, सध्या आपला पराजय होईल, तुम्ही त्यांच्यावर अटॅक करू नका. तर नंतर ते हा प्रयत्न करतात की या 7 जे नियम ते फॉलो करतायत हे 7 नियम ते फॉलो करणं बंद करतील यासाठी ते प्रयत्न करतात. आणि स्वतः असा एक ड्रामा केला जातो त्यांच्याकडून की जे हा जो त्यांचा प्रधान आहे वर्षाकार हा एका मोठ्या सभेमध्ये वैशालीची स्तुती करतो की वैशालीचं गव्हर्नमेंट किती चांगलं आहे आणि त्यामुळं ते असा ड्रामा करतात की याला आम्ही राज्यातून काढून टाकलं की हा वैशाली राज्याची स्तुती करतो आहे. तर वैशालीवाले तेच चुकी करतात की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने ते म्हणतात की तू
आमच्याकडे येऊन राहा, तुला काढून टाकलं तर काही फरक पडत नाही, परंतु तू विद्वान आहे, तू आमची स्तुती केलेली आहे, तू आमच्याकडे ये आणि आमच्याकडे राहा. तोपर्यंत भगवान बुद्ध जे आहेत ते महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेले होते. आणि हळूहळू तो जातो आणि तो म्हणतो की मी राजकारणात पडणार नाही बाबा, आणि मी जे आहे इथे आर्ट अँड क्राफ्ट वगैरे शिकवेल, काही लिटरेचर वगैरे विद्यार्थ्यांना शिकवेल, ग्रामर वगैरे शिकवेल. त्यामुळं आणि तो हळूहळू राजपुत्रांशी जवळीक निर्माण करतो आणि हळूहळू ते त्यांच्या मीटिंग्स ज्या आहेत त्या इरेग्युलर होतील हे पाहतो, अशी व्यवस्था करतो की त्या मीटिंग इरेग्युलर होत राहतील. त्यानंतर ते ज्येष्ठांची सल्ला घेणार नाही हे पाहतील, मीटिंगला लोक जाणार नाही सायरन वाजल्यावर, या गोष्टी तू करत राहतो. हळूहळू सर्वांना सवयी राहतो. ते स्त्रियांचा अनादर करतील या गोष्टी त्यांना तो शिकवत राहतो. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध लावून देतो अनेक लोकांमध्ये. अशा या सर्व गोष्टी तो करतो. अरहंत राहणार नाहीत, भिक्षू राहणार नाहीत वैशालीमध्ये, याची सुद्धा व्यवस्था करतो. आणि ज्यावेळेस तो पूर्ण बघतो की या 7ही गोष्टी होत नाही आहेत, त्यावेळेस तो राजाला पाठवतो की या 7 गोष्टी यांनी करणं बंद केलेल्या आहेत आणि आता आपण अटॅक केला तर हे काही त्याचा प्रतिकार करणार नाही आणि आपण आरामशीर वैशालीचं गणराज्य ध्वस्त करून ते आपल्या साम्राज्यामध्ये आणू शकू. तर अशा प्रकारे ते ध्वस्त होते. तर यामध्ये त्यांनी जर बुद्धांनी दिलेले तत्व सत्य अपरि आणि धम्म 45 वर्ष ते पालन करत राहिले, परंतु पुढे त्यांनी याचं पालन करणं थांबल्यामुळं त्यांच्या याचा जो आहे तो गणराज्य नष्ट झालं. तर या प्रकारे आपण पाहतो की गणराज्याच्या प्रती किंवा वेलफेअर स्टेटच्या प्रती हे भगवान बुद्धांची कमिटमेंट भरपूर होती. त्यांनी स्वतःहून या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळं हे साम्राज्य आहे भरपूर लंब टिकलं. म्हणजे कमीत कमी 45 वर्ष तरी बुद्ध असेपर्यंत या साम्राज्याला कुणी हात लावू शकलं नाही, हे अजय राहिलं. तर यांचाच जो सेकंड प्रकरण जे म्हणू शकू ते आपल्याला सम्राट अशोकांच्या काळामध्ये दिसते. कल्याणकारी राज्याची संकल्पना जी होती वैशालीची, जे की मगधनी अजातशत्रूंनी ध्वस्त करून टाकली, तर ही पुढे नेण्याचं काम, ही सुरू करण्याचं काम जे आहे ते सम्राट अशोकांनी केलं. आपल्याला माहित आहे की त्यांनी सोशल फॉरेस्ट्रीमध्ये सम्राट अशोकांचं खूप मोठं योगदान आहे. सामाजिक वर्गीकरणामध्ये खूप मोठे झाडं लावली, त्यांनी वनांचं संरक्षण केलं, वनामध्ये वन्य प्राण्यांचं संरक्षण केलं आणि जे प्राणी होते त्यांच्या हत्येवर भगवान बुद्धांनी नियम टाकले. बंद तर करणं शक्य नाही, परंतु त्यांनी नियम टाकले की काय आहे तर 6 महिन्याच्या आतला जे प्राणी आहे त्याची हत्या होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. त्यामध्ये ज्या मादी आहेत, ज्याप्रमाणे की बकरी आहे, कारण की एक बकरी जर तिची हत्या झाली तर पुढे अनेक बकऱ्या उत्पन्न होऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी फिमेल ज्या आहेत त्यांची हत्या त्यामध्ये करणं बंद केली, जेणेकरून की त्याची प्रॉस्पेरिटी वाढत राहील, सस्टेनेबल डेव्हलपमेंट राहील त्यांच्या स्टेटमध्ये. हे त्यांनी केलं. पुढं झाडं वगैरे लावण्याचं काम, रस्त्यांच्या दुतर्फी लावण्याचं काम आणि जीटी रोड जो आहे, ग्रँड ट्रंक रोड, दिल्लीला तो साऊथ इंडियाला जोडणारा, हे याचं श्रेय सुद्धा सम्राट अशोकाला जात आहे, जीटी ग्रँड ट्रंक रोडचं. तर एवढे मोठे त्यांनी रोड बांधले. तर हे कल्याणकारी राज्याची संकल्पना केली. आणि पुढे त्यांनी धम्मामध्ये काय योगदान केलं तर सर्वात मोठं की तृतीय संगीती जी आहे ती सम्राट अशोकांनी भरवली. जेव्हा अशोक आराममध्ये 7 वर्षापासून तिथे उपोषण झाला नव्हता. उपोषण हे सेरेमनी असतं दर पौर्णिमा आणि अमावस्येच्या आदल्या दिवशी, चतुर्दशी असे सांगितलेलं आहे की त्या दिवशी एरियातल्या सीमा जी असते त्या सीमेतल्या सर्व भिक्षुंनी एकत्र व्हावं. त्यांचे जे नियम असतात भिक्षूंचे, त्यांना पातिमोक्ष म्हटले जाते. त्या नियमांचं जे नियम त्यांना माहीत आहेत, बुद्धांनी जे नियम सांगितलेले आहे भिक्षुणीसाठी, ते सर्व त्यांनी त्याचं वाचन करायचं. आणि या 2 आठवड्यामध्ये या पक्षामध्ये जे काही नियम त्यांच्याकडून तुटले असतील, त्यांच्याकडून पाळले गेले नसतील, ते पुढे यायचे आणि स्वीकारायचं. आणि त्यानुसार जे त्यांना दंड असतो, दंड म्हणजे जे काही सुधारल्या जातील, तर त्या सुधारण्यासाठी त्यांना जे वरिष्ठ भिक्षू आहेत तर ते त्याला त्याचं दंडकर्म करतील, असं होतं. असं याला उपोषण म्हटलं जाते. तर 7 वर्षापासून हा उपोषण तिथे झालेला नव्हता अशोकारामामध्ये. तर त्यांनी धर्ममात्याला पाठवलं, मंत्र्याला पाठवलं की बघ बाबा काय आहे. तर त्याला जेव्हा समजलं की हे उपोषण करत नाही आहेत आणि अनेक जे भिक्षू होते तर ते
केवळ एन्जॉय करण्यासाठी भिक्षू संघामध्ये आले होते. त्यांना माहित होतं की आराम असतो आणि पूर्ण व्यवस्था भेटते. काही लोकांची ट्रीटमेंट वगैरे इथे होते, ज्यांना बिमाऱ्या वगैरे आहेत तर त्यांना औषधी वगैरे दिल्या जाते, राजाकडून सत्कार होतो, भरपूर सुविधा भेटल्या जाते, तर भरपूर त्यांना आरामदायी जीवन वाटत होतं. तर ते येत होते, परंतु त्यांची धम्माप्रती श्रद्धा नव्हती. ते आपापले जे जुने तत्व आहेत तेच ते पालन करत होते. तर अशांसोबत जे विनयशील भिक्षू आहेत, ज्यांना लज्जी भिक्षू म्हटल्या जाते. लज्जी भिक्षू म्हणजे भिक्षू तर सर्वच आहेत, परंतु जे नियमांचं पूर्णपणे पालन करतात त्यांना लज्जी भिक्षू म्हटल्या जाते. आणि जर त्यांच्याकडून पालन नाही झालं, एखादा नियम तुटला, तर त्यानुसार ते त्याचा स्वीकार करतात की अरे, म्हणजे त्यानुसार जे दंडकर्म आहे विनयानुसार सांगितलेलं, तर ते दंडकर्म ते करतात. त्यांना लज्जी भिक्षू म्हटल्या जाते. आणि अलज्जी म्हणजे जे की हे नियमांचं पालन करत नाहीत. भिक्षू तर आहे, पण ते पूर्णपणे त्या नियमांचं पालन करत नाही, तर त्यांना अलज्जी भिक्षू म्हटल्या जाते. तर या अलज्जी भिक्षूंचं प्रमाण त्यामध्ये खूप मोठं होतं. तर यांच्यासोबत लज्जी भिक्षूंनी मना केली की आम्ही यांच्यासोबत उपोषणाला बसणार नाही, यांना काही येत नाही आणि यांना बसण्याची पद्धत सुद्धा नाही. तर त्यांना वाटलं की मग आता काय करायचं. तर मग त्यांची तेवढी डेअरिंग झाली नाही, तेवढं धाडस झालं नाही की राजाला परत जाऊन विचारावं की हे बसत नाही आहेत उपोषणाला सोबत, तर आम्ही काय करावं. तर त्याला कोणी सांगितलं की राजा म्हणते की ते उपोषणाला बसत नाही तर त्यांची हत्या करून टाकायची, त्यांच्या शिर काढून घ्यायचं. तर याला सुद्धा तसंच वाटलं. तर त्यांनी उपोषणाला न बसणारे जे भिक्षू आहेत, तर अशा 1000 भिक्षूंचं त्यांनी त्यांची हत्या करून घेतली, त्यांचं शिर उतरवलं. तर हे जेव्हा सम्राट अशोकांना कळलं त्यावेळी त्यांना खूप दुःख झालं आणि त्यांना वाटलं की आता हे काय करावं. तर त्यांना आठवलं की आपले जे गुरु होते मोगलीपुत्र तिस्स, त्यांचंच नाव उपगुप्त असं सुद्धा होतं, परंतु त्यांच्या आईचं नाव मोगली असं होतं, त्यामुळे त्यांना मोगलीपुत्र असं म्हटलं जात होतं. आणि त्यांनी तिसरी संगीतीचे अध्यक्षपद स्थापन केलं, म्हणजे तिसऱ्या वेळा त्यांनी धम्माचं संगायन केलं, त्यामुळे त्यांना तिस्स म्हणजे तिसरे मुख्य भिक्षू भगवानानंतर असं त्यांना म्हटलं जातं. तर त्यामुळे त्यांना तिस्स असं म्हटलं जातं. तर मोगलीपुत्र तिस्स त्यावेळेस हे सगळं म्हणजे अलज्जी भिक्खूंचं ज्यावेळेस खूप जास्त वर्चस्व होतं, खूप जास्त संख्या होती, तर त्यांना त्यामध्ये राहणं ठीक वाटलं नाही. तर ते हिमालयन रेंजेसमध्ये चालले गेले. आता हे जे गँगेटिक प्लेन आहे, तर हे लोक तर म्हणजे गंगेनी समजा बरोबर जातात की जिथे की पाणी वगैरे व्यवस्थित आहे, तर ते तिकडे गेले आणि हिमालयामध्येच ते थांबले काही दिवस. त्या आपण कोणी बिहारला गेला असाल तर त्या छोट्या लोअर रेंजेस वगैरे ज्या आहेत बिहारला टच होणाऱ्या, तर तिथे गेले. तर त्यांनी शोध घेतला सम्राट अशोकांनी आणि आपले दूत पाठवले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यावं आणि आता या राजांना योग्य तुम्ही मार्गदर्शन करावं. तर यावेळेस ते स्वतः आले आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी सम्राट अशोक हे पूर्ण मांडीभर पाण्यामध्ये त्यांना बोटेमध्ये गेले आणि तिथून त्यांना रिसीव्ह केलं, बोटेने त्यांना रिसीव्ह केलं पाटलीपुत्रला. आपल्याला माहित आहे की ते खूप मोठे गंगेचं खोर आहे, त्यावर तो गांधी सेतू बनलेला आहे पाटलीपुत्र, जिथून पाटण्यामध्ये आपण हाजीपूरकडे निघतो तर जिथे ती गंगा नदी लागते तिथेच पाटलीपुत्र आहे. तर त्या पाटलीपुत्रमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांनी सांगितलं की मला असं अतिशय दुःख होत आहे की मी हिंसा सोडली आणि माझ्याकडून भिक्षूंची हिंसा झाली, हे खूप मला खराब वाटते आहे. तर त्यांनी एका जातकची स्टोरी सांगितली आणि त्यानुसार सांगितलं की बोधिसत्वाने सुद्धा चुकून त्यांची हेतू नसताना त्यांच्याकडून हत्या घडलेल्या आहेत आणि तू तर साधा राजा आहेस, त्यामुळं तू याचं जास्तीत जास्त काही स्वतःला लावून घेऊ नको, कारण की तुझी हत्या करण्याची चेतना नव्हती, त्यामुळं तू त्या पापाचा भागी आता नाही आहेस. परंतु एक काम कर की तू आता तुम्ही संगायनाचं आयोजन करा, तिसऱ्या संगायनाचं, ज्यामध्ये की आपण पूर्ण बुद्ध वचनाचं वाचन करू आणि हे जे अलज्जी भिक्षू आहे यांना संघातून बाहेर करू. तर हे असं अगोदर सुद्धा झालं होतं. अलज्जी भिक्षूंना बाहेर करण्याचं काम हे दुसऱ्या संगीतीमध्ये झालं होतं. दुसरी संगीती ही वैशालीमध्ये झाली होती. कालाशोक नावाचे दुसरे राजा होते. जवळपास 100 वर्षाचा गॅप आहे दोघांमध्ये, 100-125 वर्षांचा. तर त्यांनी या दुसऱ्या संगीतीचं आयोजन केलं होतं आणि दुसऱ्या संगीतीमध्ये जे अलज्जी भिक्खू होते तर त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. आता काढून टाकल्यावर त्यावेळेस मगध साम्राज्य जे होतं ते लिमिटेड पर्यंत होतं, म्हणजे काश्मीर पर्यंत होतं. काश्मीरच्या पलीकडे जे होतं ते कनिष्कांचं तिकडं यांचं राज्य होतं दुसरं,
तर त्यांना हाकलून तिथपर्यंत देण्यात आलं, देशातून बाहेर काढण्यात आलं. तर त्यामुळे ते गांधार आणि काश्मीर त्या भागामध्ये गेले आणि स्वतःचं संघ स्थापन केला. त्याला त्यांनी महासंघ म्हटलं आणि या महासंघातूनच मग पुढं महायान बनला. पण आता सम्राट अशोकांचं राज्य तर पूर्ण इराण, इराक, अफगाणिस्तानापर्यंत राज्य होतं. खाली दक्षिणेमध्ये फक्त छोटेसे पट्टी राहिली होती आणि सम्राट अशोकांनी हाकलून दिलेले लोक ते लोकांनी स्वीकारले सुद्धा नव्हते की नाही नाही बाबा, आमच्या राज्यात तुम्ही नको, आम्हाला सम्राट अशोकांशी काही भांडण करून घ्यायचं नाहीये. त्यामुळे ते त्या दराऱ्यामध्ये होते. तर त्यांना बाहेर काढण्याचा प्रश्नच नव्हता एवढ्या दूर. त्यामुळे त्यांना संघातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना श्वेतवस्त्र उपासक बनवण्यात आलं आणि साधे तुम्ही आता रेग्युलर कामं करा, तुम्ही भिक्षू बनू शकत नाही, अशा प्रकारे त्यांना भिक्षू संघातून काढून टाकण्यात आलं होतं सम्राट अशोकांनी. तर हे खूप मोठं काम केलं आणि त्यावेळेस तृतीय संगायन झालं, तिसरी संगीती झाली मोगलीपुत्र तिसांच्या अध्यक्षतेमध्ये. आणि या संगीतीमध्ये 9 ठिकाणावर सम्राट अशोकांनी धम्मदूत पाठवले. 9 ठिकाणावर त्यांनी धम्मदूत पाठवले. त्यामध्ये एक मिनिट, जस्ट मिनिट. शासन वंशमध्ये त्यांचा पूर्ण उल्लेख आहे. यामध्ये श्रीलंकेमध्ये त्यांनी भिक्खू महिंद यांना पाठवलं. भिक्खू महिंद हे त्यांचे पुत्र होते आणि त्यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं. त्यानंतर तिथे अशी मागणी झाली की इथे भिक्खू संघ तर आहे, परंतु राजाची पत्नी आहे, तिला सुद्धा भिक्खुनी होण्याची खूप अपेक्षा होती. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की कोणी तुम्ही भिक्षुनी पाठवा. तर त्यानंतर संघमित्रा या तिथे गेल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी जे आहे तिथे श्रीलंकेमध्ये भिक्षू संघाची स्थापना झाली. सुवर्णभूमी सुद्धा इथे सुद्धा सोन आणि उत्तर हे पाठवण्यात आले होते. त्यानंतर काश्मीर आणि गंधार या ठिकाणी सुद्धा त्यांनी मध्यंतिक थेर नावाचे थेर पाठवले होते. महाराष्ट्र संदर्भ येतो, परंतु हा महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र नाही, तर याचा जो रेफरन्स आहे तो थायलंड म्हणून येतो आहे, थायलंड. तर इथे सुद्धा त्यांनी भिक्खू पाठविले. अशा प्रकारे चीनला सुद्धा भिक्षू पाठवले. अपरांतक राज्य जे आहे त्याला सुद्धा पाठवले. आणि सुवर्णभूमी म्हणजे की म्यानमार याला सुद्धा भिक्षू पाठवले. सुवर्णभूमीवर थोडासा मतभिन्नता आहे. थायलंडचे लोक जे आहेत ते म्हणतात की सुवर्णभूमी हा थायलंड म्हणून मान्यता रेफरन्स होता, परंतु म्यानमारवाले म्हणतात की आमची जी आहे ती सुवर्णभूमी आहे. त्यामुळं त्या सुवर्णभूमीवर दावा ठोकण्यासाठी थायलंडचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं नाव सुद्धा त्यांनी सुवर्णभूमी एअरपोर्ट असं ठेवलेलं आहे. तर तिथे सुद्धा पाठवले आणि त्यांच्यासोबत त्रिपिटक गेलं, बुद्धवचन गेले आणि यांची आवागमन जी आहे तिथे सुरू झाली. जसं आपण बघतो सिंहळमध्ये महेंद्र आले. त्यांनी बघितलं की कोणत्या वेळ ठीक आहे. संगीतीनंतर ते बाकी थेर आहेत ते तर डायरेक्ट तिथे गेले, पण महेंद्र थेर काही दिवस थांबले, भारतातच थांबले, म्हणजे तिथून निघाले परंतु ते मधात भारतात थांबले. आणि ज्या वेळेस चांगला राजा तिथे आला, अभयवट्टगामिनी, एक मिनिट मला राजांचं नाव बघावं लागेल, युवक राजा ज्यावेळेस आला त्यावेळेस ते तिथे आले आणि त्याला उपदेश दिला. त्यांना भेटले आणि तिथे त्यांनी धम्माचा उपदेश दिला. आणि हळूहळू तिथे म्हणत की आणखी भिक्षू तुमच्याकडे असतील तर पाठवा, आम्हाला खूप आवडतात भिक्षू. तर हळूहळू मग तिथून भिक्षूंचं येणं जाणं श्रीलंकेतून भारतामध्ये सुरू झालं आणि हळूहळू धम्म प्रचाराला तिथे सुरुवात झाली. तर त्यावेळेस जे त्रिपिटक आहे ते कंठस्थच ठेवल्या जात होतं. सम्राट अशोकांना हे खूप दूरदर्शीपणा आपल्याला यातून दिसतो की त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की दीर्घकाळपर्यंत धम्म टिकेल की नाही हे सांगता येत नाही. परंतु त्यांना विश्वास जो होता
श्रीलंकेवर होता, इतर दक्षिण आशियाई देशावर होता. त्यामुळे त्यांनी इतर या ठिकाणी आपले धम्मदूत पाठवले, भिक्षू पाठवले आणि त्यांच्यासोबत त्रिपिटक बुद्ध वचन सुद्धा पाठवले. भारतामधून त्रिपिटक नष्ट झालं, परंतु या दक्षिण आशियाई देशांमधून त्रिपिटक नष्ट झालं नाही. तर त्यांनी ते त्रिपिटक सुरक्षित ठेवलं. ज्यावेळेस हे त्रिपिटक ओरल ट्रेडिशन मध्ये होतं, मौखिक परंपरेत होतं, पण तेव्हा लक्षात आलं की येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत या एवढं मोठं त्रिपिटक जे आहे हे पाठ करू शकणार नाहीत, ते एवढे प्रज्ञावान राहणार नाहीत. कारण की एवढं मोठं लक्षात ठेवणं, पाठ करणं हे खूप मेहनतीचं काम आहे. तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे म्हणजे खूप वर्षानंतर, जवळपास 200-300 वर्षानंतर, की तिथे खूप दुष्काळ पडत होता. तर दुष्काळामध्ये लोकांना जेवायला जर राहणार नाही तर ते भिक्षूंना कुठे देतील, है ना, म्हणजे कठीण होईल ना भिक्षूंचं जगणं. तर त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण काही भिक्षू जे की त्रिपिटकाचे जाणकार आहेत, तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जावं आणि आपला जीव वाचवून घ्यावा, जिथे पाणी आहे, जिथे अन्न वगैरे भेटेल. तर ते काही भिक्षू भारतात गेले, दक्षिण भारतामध्ये आले, आणि काही भिक्षू हे मलयामध्ये गेले, मलय आयलंडला गेले. तर मलय आयलंड हे मलेशिया समजले जाते, मलेशियाला गेले आणि तो दुष्काळ तिथे त्यांनी कसे बसे दिवस काढले. मलेशियामध्ये जे गेलेले भिक्षू होते तिथे सुद्धा त्यांनी काही झाडपाला खाऊन, आणि शेवटी त्यांना तिथे सुद्धा खायला भेटलं नाही. तर ते किती दिवस ते असे समुद्राच्या काठी जी ओली रेती होती त्यावर उलट झोपून पोटाला थंड करून त्यांनी दिवस काढले, आणि आपले ऊर्जा वाया जाऊ नये म्हणून ते मनातल्या मनात त्रिपिटकाचं मनन करत होते. सर्व लोक एकमेकाकडे ठेवून झोपत होते आणि सर्व त्रिपिटकाचं मनन करत होते मनातल्या मनामध्ये. आणि हा काळ जेव्हा उलटला, व्यवस्थित पाऊस वगैरे पडला, त्यावेळेस ते परत सगळे श्रीलंकेला आले. भारतातून जे दक्षिण भारतामध्ये गेले होते ते परत आले, जे मलेशियामध्ये गेले होते ते परत आले. आणि यांनी पहिले काय केलं की तुम्हाला जे जे पाठ आहे ते सर्व त्याचं रिसायटेशन करा, ते सर्वांचं गायन करा. तर त्यांनी सर्वांनी मिळून संगायन केलं. तर ते म्हणत की असं म्हटलं जातं की ज्या वेळेस दोन नद्या एकत्र मिळतात, म्हणजे गंगा जमुना ज्याप्रमाणे मिळतात, त्याप्रमाणे पाणी जे आहे, जे अगोदर एकाच सरोवरामधून यांचा उगम होतो, एक इकडून जाते आणि शेवटी त्या येऊन एका ठिकाणी मिळतात, तर तेच पाणी आहे आणि तेच एकमेकाला मिळते आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की गंगा जमुनेचं पाणी जसं एकमेकात मिसळते आहे तसं मिसळून त्यांनी संगायन केलं. म्हणजे त्यांनी पूर्ण जे आहे ते पाठ ठेवलं, त्यांच्यामध्ये कोणताही फरक नाही जाणवला. आणि त्यावेळेस त्यांनी राजाला विनंती केली की आम्ही तर हे मोठ्या मुश्किलने लक्षात ठेवलेलं आहे, परंतु भविष्यामध्ये येणारी जनरेशन एवढी मेधावी राहू शकणार नाही, तर त्यामुळे हे लिहून ठेवा. तर त्यांनी मग ते ताडपत्रावर लिहायला सुरुवात केली आणि लिहून त्याचं प्रोटेक्शन केलं. तर याच वेळेस आपण बघतो की सम्राट अशोकांनी जे पाठवलं होतं त्याच किती त्यांनी काळजी करून त्याची सुरक्षा केली. थेर महेंद्राची परंपरा जी आहे ती त्यांनी पुढे नेली. त्यांच्यापासून जी बुद्धवाणी आली होती ते त्यांनी पूर्णपणे सुरक्षा केली. त्याचप्रमाणे थायलंडला पाठवलेले मॉन्क, सुवर्णभूमी म्यानमारला पाठवलेले भिक्षू यांनी सुद्धा आपलं जे बुद्धवाणी होती हे सुद्धा त्यांनी जपून ठेवली. तर जसं जसं लेखनकला डेव्हलप झाली, जसं आवश्यकता पडली तसं ते सुद्धा त्यांनी लिहून ठेवली. आणि म्यानमारमध्ये 1872 मध्ये ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आपलं सरकार आता जाणार आहे, म्हणजे इंग्रजांचं राज्य इथे येणार आहे, तर ते आपल्या संस्कृतीवर हल्ला करू शकतात, तर त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण आपलं त्रिपिटक जे आहे बुद्धवाणी, जी 2000 वर्षापासून सांभाळतो आहे, तिचं आपल्याला संगायन करायचं आहे आणि ती पूर्ण बुद्धवाणी आपल्याला कोरून ठेवायची आहे. ज्याप्रमाणे सम्राट अशोकांनी शिलालेख उत्कीर्ण करून ठेवले, आपल्याला पूर्ण त्रिपिटक हे दगडांवर उत्कीर्ण करून ठेवायचं आहे. तर त्यांनी ते मिशन घेतलं आणि 729 संगमरवरी दगडांवर हे त्रिपिटक त्यांनी इन्स्क्राईब केलं, त्याला कोरून ठेवलं बर्मीज लिपीमध्ये, पाली भाषेमध्ये. आणि त्या प्रत्येक स्लॅबला एक पॅगोडा बनवला आणि अशा खूप मोठ्या एरियामध्ये ते त्यांनी
मोठं पुस्तक बनवलं आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे जगातलं सर्वात मोठं पुस्तक आहे, सर्वात मोठं पुस्तक आहे. 1872 मध्ये ते बनवलं आणि त्यानंतर मग संगीती घेतली. तर हे ते त्रिपिटक होतं जे की सम्राट अशोकांनी इथे पाठवलं होतं. भारतामधून पूर्णपणे नष्ट झालं. त्यातलं एक पुस्तक काय, एक पान सुद्धा भारतामध्ये राहिलं नाही. परंतु श्रीलंकेमध्ये राहिलं, म्यानमारमध्ये राहिलं, थायलंडमध्ये टिकून ठेवलं त्यांच्या स्क्रिप्टमध्ये. लाओस आणि कंबोडिया यांनी आपापल्या स्क्रिप्टमध्ये सुरक्षित ठेवलं. आणि ज्यावेळेस म्यानमार स्वतंत्र झाला त्यावेळेस त्यांनी पहिले संगीतीचं आयोजन केलं. सहावी संगीती आयोजित केली आणि या 5 ठिकाणाहून त्यांनी त्रिपिटक बनवलं स्वतः त्यांचं, म्यानमारचं, थायलंड, श्रीलंका, कंबोडिया आणि लाओस यांचं. आणि ते क्रॉस चेक केलं तर 99% ते सारखं त्यामध्ये साम्य होतं. एक छोटा त्यामध्ये कधी रस्वचे, कधी दीर्घचे, कधी सिंग्युलर, तर कधी प्लुरल, कधी एक जोड शब्द, कधी एक शब्द, एवढं फक्त थोडंसं कुठं डिफरन्सेस त्यांना दिसले. तर हे मोठं त्यांना दिसलं की पूर्ण त्रिपिटक हे एकत्र आलं त्या काळामध्ये. आणि त्यांनी ठरवलं की आता हे सर्व त्रिपिटक जे आहे हे अलग अलग स्क्रिप्ट मध्ये सुद्धा यावं. तर त्यानंतर त्या मिशन मध्ये छठ्या संघाचं जे मिशन राहिलं की आता हे जे 5 स्क्रिप्ट मध्ये आहे ते हे जगाच्या सर्व स्क्रिप्ट मध्ये असावं. भारतामध्ये तर देवनागरीमध्ये नव्हतं, रोमन मध्ये नव्हतं. तर याच्याच मिशन नुसार भारतामध्ये सुद्धा म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट मध्ये सुद्धा आलं, रोमन स्क्रिप्ट मध्ये सुद्धा आता त्रिपिटक आलेलं आहे. गुजरातीमध्ये, कन्नडमध्ये, तमिळमध्ये, पोर्तुगीजमध्ये, अरबीमध्ये, ती रशियाची भाषा ॲप्सेनॉल मध्ये, या सर्व स्क्रिप्ट मध्ये त्रिपिटक आज सुरक्षित आहे. तर हे व्हिजन कुणाचं आहे, तर हे व्हिजन म्हणजे सम्राट अशोकांचं व्हिजन आहे. ज्यामुळे की आता आपण हे त्रिपिटक वाचू शकतो. त्या त्रिपिटकावर जे ग्रंथ लिहिले गेले, जे त्या त्रिपिटक ज्यांनी वाचलं त्यामध्ये जे सनदी अधिकारी राहिले, रायस डेव्हिड्स राहिले, मॅक्स मुलर राहिले, हे त्यांच्या संपर्कात आले. पाश्चिमात्य विद्वानांनी हे वाचलं, यावर इंग्लिशमध्ये पुस्तकं लिहिली. लाईट ऑफ एशिया आलं, बुद्धिस्ट इंडिया आलं रायस डेव्हिड्स यांचं. आणि या पुस्तकांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि त्यामुळं आपल्याला परत भारतामध्ये धम्माचं पुनरागमन होऊ शकलं. तर या सर्वांचं जर आपल्याला लिंक कुठं जाते तर ही सम्राट अशोकापर्यंत जाते. म्हणजे आपल्याला त्यांचा दूरदृष्टीपणा दिसू शकतो धम्माचा, की हा धम्म जो आहे हा टिकला पाहिजे, हा भविष्यामध्ये भारतामध्ये आला पाहिजे, भारतातून नष्ट झाला तरी. तर हे सम्राट अशोकांचं व्हिजन जे आहे त्यामुळं भारतामध्ये आपल्याला परत हा धम्म भेटलेला आहे. बाबासाहेबांनी धम्म क्रांती घडवून आणली. याचे जे रूट होते ते सम्राट अशोकांच्या या 3ऱ्या संगीतीमध्ये होते. त्यांनी जे पाठवलेले धम्मदूत होते यामध्ये होतं. आणि त्यांनी जी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली ती बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून आज भारतामध्ये प्रजासत्ताक आहे. तर यामध्ये सुद्धा सम्राट अशोकांचं योगदान आपण ट्रेस करू शकतो. तर अशा प्रकारे एक दूरदर्शी राजा, कल्याणकारी राजा, सम्राट, एक श्रेष्ठ उपासक, ज्यांना की अतिशय योग्य मार्गदर्शन भेटलं मोगलीपुत्र तिस्सांचं. आणि मोगलीपुत्र तिस्सांनी खूप मोठं काम केलं की सम्राट अशोकांना त्यांनी आपल्या योग्य मार्गदर्शन केलं की तुम्हाला असं करावं लागेल, तसं करावं लागेल. जे साम्राज्य चुकीच्या मार्गाने मिळो की कोणत्याही मार्गाने मिळो, परंतु जे साम्राज्य होतं, जी पॉवर त्यांची होती, त्याला योग्य चॅनलाइज करण्याचं काम हे मोगलीपुत्र तिस्सांनी केलं. त्यामुळं द डायरेक्टर ऑफ दिस मूवी, ते पडद्यामागे कोण आहे हे सर्व हलवणार, तर ते मोगलीपुत्र तिस्सा आहे. आणि जे अभिनेता आहेत ज्यांनी हे सर्व घडवून आणलं ते स्वतः सम्राट अशोक आहेत, प्रियदर्शी सम्राट अशोक आहेत, ज्यांनी खूप मोठं काम स्वतःहून इंटरनलाइज केलं, स्वतः घडवून आणलं. तर या दोघांचं जे कार्य आहे धम्म आणि वेलफेअर स्टेट, तर हे आतापर्यंत याची जी परंपरा आहे ही जवळपास 2000 वर्षांची परंपरा आहे, जे आपल्याला परत आता मिळते आहे. आणि सम्राट अशोकांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना खरी आदरांजली, त्यांना खरा उमेश द्यायचं आपण धम्म जो आहे हा परियत्ती आणि पटिपत्ती या दोन्ही रूपाने अंगीकारण करून आणि आपल्या ज्या संवैधानिक जबाबदाऱ्या आहेत
जबाबदाऱ्या आणि हक्क याप्रती जागृत राहून आपण त्यांना खरी आदरांजली देऊ शकतो. एवढं मी मत मांडून माझ्या मताला इथे पूर्णविराम देऊ इच्छितो. धन्यवाद. जय भीम.